तर मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मनमाड ते इंदूर रेल्वे महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, तर याची लोक वाट पाहत आहेत. परंतु अद्यापही मनमाड ते इंदूर रेल्वे महामार्ग याचं किती काम झालेलं आहे, कधीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, अद्यापही कोणतीही स्पष्टता आपल्याला दिसून येत नाही. यातच या प्रोजेक्ट संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आज समोर आलेली, तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, मनमाड ते इंदूर रेल्वे मार्ग होण्याने अनेक जे औद्योगिकीकरण आहे, तर ते औद्योगिकीकरण धुळे शहराला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार धुळे हे महाराष्ट्रातील जे लॉजिस्टिक हब आहे, तर मोठा लॉजिस्टिक हब ते बनणार आहे जेव्हा मनमाड ते इंदूर रेल्वे मार्ग हा पूर्ण होईल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं 6 राष्ट्रीय महामार्ग आपण तयार केले. मोदीजींच्या नेतृत्वात 6 राष्ट्रीय महामार्गामुळे धुळे आता महत्वाचं शहर झालंय. हे ट्रान्सशिपमेंटचं हब झालंय, हे लॉजिस्टिकचं हब झालंय. आता डीएमआयसीचा दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरला ऑरिक सिटी तयार केली. आपल्यापैकी कोणी जाऊन बघा, तिथे 1 इंच जागा शिल्लक नाही. आता महाराष्ट्राचं ईव्ही कॅपिटल संभाजीनगरची ऑरिक सिटी झाली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये धुळ्याचा नंबर आम्ही लावलेला आहे. आता धुळ्यामध्ये उद्योग आणून या ठिकाणी धुळेकरांच्या हाताला काम आम्ही देणार आहोत. मनमाड ते इंदूर रेल्वे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अनेक ज्या इंडस्ट्री, तर त्या इंडस्ट्री धुळ्याच्या MIDC मध्ये येतील आणि धुळ्याच्या MIDC मध्ये आल्यानंतर अनेक लोकांना रोजगार मिळेल. याच अनुषंगाने माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील या मनमाड ते इंदूर रेल्वे महामार्गासाठी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारकडून हा जो रूट आहे किंवा हा जो रेल्वे महामार्ग आहे, तर हा रेल्वे महामार्गासाठी प्रस्ताव मंजूर करून घेतला सुमारे 18,000 कोटींचा. तर मित्रांनो, याच मनमाड ते इंदूर रेल्वे महामार्गाचं काम अखेर सुरू झालेलं असून हे काम कितपर्यंत आलेलं आहे किंवा हे काम किती झालेलं आहे, हेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा आणि या कामासंदर्भात जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली तीही अपडेट मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, बहुप्रतीक्षित मनमाड इंदूर रेल्वे महामार्ग आता प्रत्यक्ष रूळ टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असून या प्रकल्पाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक घडामोडी मानली जात आहे. अनेक वर्षापासून कागदावरच असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात जमिनीवर साकार होत असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वारे वाहू लागले आहेत. मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी सन 1992 पासून संघर्ष समितीकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पाला मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने समितीने इंदोर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर तपशिलावर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR आणि अंतिम सर्वेक्षण अहवाल अनेक वेळा तयार करण्यात आले. सन 2009 मध्ये प्रकल्पाचा खर्च सुमारे 1,000 कोटी रुपये, नंतर 1,500 कोटी रुपये असा असताना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्य सरकारकडून हिस्सा मागवण्यात आला होता. मित्रांनो, यानंतर संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर्शीय घेऊन प्रकल्पासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली. आयोग अध्यक्षांनी या कागदपत्रांचा अभ्यास करून रेल्वे मंत्री तसेच पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांचा प्रभावी हस्तक्षेपानंतर या रेल्वे प्रकल्पाला तब्बल 18,000 कोटी रुपयाची संपूर्ण आर्थिक मंजुरी मिळाल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली. सध्या मनमाड ते इंदूर दरम्यान जमीन संपादन व बांधकामाचे काम सुरू झाले आहेत. धार जिल्ह्यातील काही भागात जमीन संपादनाची प्रक्रिया अद्यापही प्रलंबित असून त्याबाबत आयोग अध्यक्षांनी धार जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. संघर्ष समितीच्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील बोरविहीर परिसरात सुमारे 120 मीटर पर्यंत प्रत्यक्ष रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पूर्ण जमीन संपादनानंतर धुळे नरडाणा विभागासह मनमाड ते आंबेडनगर महू या सुमारे 306 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर रूळ टाकण्याचे काम वेगाने सुरू होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सेंधवा उपविभागाअंतर्गत जमीन संपादनाची कार्यवाही रेल्वेकडे पाठवण्यात आली असून औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 10 दिवसात सेंधवा व मालवण तहसीलांची संपादनाची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे म्हणाले,
प्रकल्पाच्या सध्याच्या प्रगतीबाबत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आरे यांना आपण माहिती दिली। आयोग अध्यक्षांनी लवकरच संबंधित भागाचा दौरा करून सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे। मनमाड इंदूर रेल्वे रूळ संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण आंदोलन व पाठपुराव्यामुळेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील कामाला गती मिळाली। आपण या रेल्वे मार्गासाठी स्वतः खर्चाने न्यायालयीन लढा दिला आहे। अनेक वर्षाची मेहनत, न्यायालयीन लढा आणि लोकप्रतिनिधीच्या सहकार्यामुळे ही ऐतिहासिक उपलब्धी शक्य झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण अपडेट मनमाड इंदूर रेल्वे महामार्गाबद्दल होती। मनमाड इंदूर रेल्वे मार्ग हा बहुचर्चित प्रकल्प असून खूप लोकांचे याच्यावर नजर असून कधी हा प्रकल्प पूर्ण होईल हीच आस आता लोकांना लागली आहे। लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।